गुड मॉर्निंग. संडे मॉर्निंग आमच्या अनिकेत साहेबांची तर कामातच जाते, कारण इथे ड्रिल मारून दे, हे सामान इकडे ठेवून दे, हीच सगळी कामं मी त्याला सांगत असते. आणि संडेला फॉर अ चेंज म्हणून मी म्हटलं आज मी लवकर आवरून घेते. मी ना 2 महिने कंटिन्युअसली स्किन केअर केलेलं आणि लिटरली मला खूप फरक पडला होता. पण आता परत ते रुटीन चेंज झालं आहे. म्हणजे असं आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींना डेडिकेशन द्यावंच लागतं. फर्स्ट टाईम एवढा पावसाचा प्रॉब्लेम बघितला आहे आणि जून संपत आला तरी अजून पावसाचा नामोनिशाण नाही आहे. आणि त्याच्यामुळे जो होणारा पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून हे असे टब वगैरे भरून ठेवावं लागतं आहे. मी वरदसोबतची ना एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे डॉक्टर म्हणतात 1 वर्ष झाल्यानंतर बाळाने आपल्या ताटातलं खाल्लं पाहिजे. पण आपल्या ताटातलं देण्याच्या चक्करमध्ये ना वरदचं जेवण कमी झालं असं मला फील झालं. म्हणजे आपण जे जेवतो त्यातलं थोडंफार जरी मिक्स करून द्यायचं म्हटलं ना तरी ते त्यांना तिखटच लागणार. मग आता मी परत वरदचं डाएट पूर्वीसारखं केलं आहे, म्हणजे 4 टाईम त्याला वेगवेगळं बनवून देते. त्याचं तर बनवणारच, पण आपलं जेवण पण मध्ये मध्ये त्याला देत राहणार आहे. सो तुमच्या बाळांसोबत पण हा प्रॉब्लेम तुम्ही नोटीस केला का मला नक्की सांगा. रविवारी थोडासा पाऊस पडून गेला आणि त्याने वातावरण इतकं भारी केलं आणि ते वातावरण बघून आम्ही दोघं तर काय भलतेच खुश होतो. आता जेव्हा पण आम्ही बिर्याणी बनवतो आणि ती कोणाच्याही घरी असो, अश्विन आमचा मास्टर शेफ आहे, पण त्या दिवशी सगळी सूत्र स्नेहलने तिच्या हातात घेतलेली आणि सगळी बिर्याणी तिने बनवली. आधी आम्ही फक्त कपल भेटायचो तेव्हा एकदम शांतपणे सगळं व्हायचं आणि आता सगळ्यांची मुलं, त्याच्यामुळे बाबा लोक पण फ्री नव्हते. आणि हो, तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.